एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। कोल्हापुरात सत्ताधारी नगरसेविकेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। नगरसेविकेची जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रभागातील कचरा प्रश्नावरून वारंवार अश्लील शिवीगाळ धमकी दिल्याचा उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आलाय। रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी माझ्यासोबत चल अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ असा आग्रह धरल्याचा देखील या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग या तक्रारीमुळे आता कोल्हापुरात मात्र खळबळ उडाली। सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेविका मानसी लोळगे यांनी काल जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीमध्ये त्यांनी तानाजी जाधव हा व्यक्ती त्यांचा वारंवार पाठलाग करून त्यांचा विनयभंग केलेला आहे। एके दिवशी रात्री 11 वाजता त्यांच्या घरी येऊन त्यांना माझ्यासोबत चल ते कचऱ्याचे फोटो काढायचे असे म्हणून त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तानाजी जाधव याच्या विरुद्ध 75 कलम 75 भारतीय न्याय संहिता कलम 75 78 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। तर कोल्हापुरात ही धक्कादायक घटना घडली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले। सतेज, अतिशय धक्कादायक घटना आहे, कारण अनेक वेळा आपण विनयभंगाच्या छेडछाडीच्या तक्रारी ऐकतो, मात्र आता कोल्हापुरात थेट सत्ताधारी नगरसेविकेचाच विनयभंग झाल्याची माहिती आहे। त्या संदर्भातली तक्रार आता समोर आली आहे। काय नेमकी ही संपूर्ण घटना आहे? खरं पाहिलं तर ज्या सत्ताधारी नगरसेविका आहेत त्या नगरसेविकेला सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव जो आहे तो वारंवार त्रास देत असल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर कोल्हापूर शहरात कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे। अनेक ठिकाणी गाड्या येत नाहीत, त्यामुळे तानाजी जाधव हा जो सामाजिक कार्यकर्ता आहे तो अनेकांचे व्हिडिओ आहेत तो काढत होता। आणखीन कचऱ्यासंदर्भात जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना अनेक वेळा देखील जाब देखील विचारत होता। मात्र गेल्या साधारणतः 2 ते 3 महिन्याचा जर त्याचा विचार करायचा झाला तर ज्या नगरसेविकेनं ही तक्रार दिलेली आहे, विद्यमान नगरसेविका आहेत, त्यांच्या घरात जाऊन अगदी त्यांना अश्लील शिवीगाळ करण्याचा प्रकार देखील झाला। त्यांच्या वडील त्यांचे माजी नगरसेवक आहेत त्यांना देखील या ठिकाणी धमकी दिल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आणि गाडी अडवून त्या ठिकाणी देखील अनेक वेळा त्या महिला नगरसेविकेला त्यांनी माझ्यासोबत फोटो काढ, कचऱ्याचे फोटो काढायला चल अशा पद्धतीचा जे आहे तो प्रकार आहे तो निदर्शन झाला। आणि गेल्या 3-4 दिवसापूर्वी देखील असाच एक प्रकार घडला की जेणेकरून रात्रीच्या वेळेस तो तानाजी जाधव हा जो सामाजिक कार्यकर्ता आहे, कचऱ्याच्या विरोधात लढणारा हा कार्यकर्ता आहे आणि कचरा जागोजागी होऊ नये, आपलं प्रभाग स्वच्छ राहावा यासाठी खरं तर हा कार्य करणारा कार्यकर्ता आहे। मात्र त्यानं रात्री जाऊन त्यांच्या घरामध्ये जाऊन खरं तर आता रात्री 11-11:30ची वेळ होती, माझ्यासोबत चला फोटो काढा अशा पद्धतीचं हे केलं, आणखीन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। यावेळी देखील त्या नगरसेविकांचा त्यांचा वाद झाला आणि त्याचं पर्यावसन जे आहे ते आता आपण पाहतोय की काल सगळ्याच नगरसेविकांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन दिलं की या संदर्भात कारवाई करा, कारण अनेक सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओ आहेत ते सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि कचऱ्यासंदर्भात लढताना खरं तर या नगरसेविकाला प्रचंड असा मानसिक त्रास झाला। अनेक नगरसेवकांना देखील त्यांना यापूर्वी त्रास दिल्याचा आहे ते तक्रारीत नमूद करण्यात आलं। आणखीन घंटागाड्या अडवणं हा देखील प्रकार आहे, त्यामुळे शासकीय कामात अडथळा देखील आणल्याचं जे आहे ते या तक्रारीत संपूर्ण नमूद करण्यात आलं आहे। सध्या तानाजी जाधवला रात्री पोलिसांनी उशिरा अटक केलेली आहे। त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या सध्या तो ताब्यात आहे आणि तपास करताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच प्रकार जो आहे तो सत्ताधारी नगरसेविकेचा विनयभंग झाला असल्याची जी तक्रार आहे ती खरं तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडायचं पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या कचऱ्याचा प्रश्न वारंवार गंभीर होताना पाहायला मिळते। अनेक वेळा घंटागाड्या येतात, मात्र लोक जाताना दुचाकीवरून जाताना जिथं आहे तिथं कचरा फेकून देण्याचे प्रकार आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याला कुठेतरी आवर घालावा, त्याला कुठेतरी रोख बसावा म्हणून सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधव हा त्यांचे जे आहे ते व्हिडिओ काढत असे आणि व्हिडिओ काढून त्यांना तो कचरा परत घेऊन जायला सांगत असे। असे अनेक व्हिडिओ त्याच्या फेसबुक अकाउंटवरती देखील आता पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता ह्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र कोल्हापूरचा जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो कधी सुटणार हे या निमित्तानं आता खरं तर नगरसेवक या संदर्भात काही बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतीश, अत्यंत गंभीर मुद्दा आहे, कारण ज्या प्रकारे आपण विश्लेषण करताय यापूर्वी अनेक वेळा कचऱ्याच्या समस्यावरून तानाजी जाधव यांनी आवाज उठवलेला होता, मात्र आता अशा प्रकारे गुन्हा दाखल होतोय। तानाजी जाधव यांच्या माध्यमातून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली का, कारण त्यांना अटक झाली आहे?
खरं तर सकाळपासून आम्ही तानाजी जाधव यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होतो. अगदी त्यांचं ते जे संभाजीनगर कळंबा परिसरात त्यांचा नेहमी वावर असायचा त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन आलेलो आहोत. मात्र ते त्या ठिकाणी मिळून आलेले नाहीत आणि ज्यावेळेस पोलिसांनी ही प्रतिक्रिया दिली की गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ त्यांना रात्री उशिरा जे आहे ते अटक केलेली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत असल्यापासून त्यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा त्यांच्या कुटुंबीय किंवा त्याच्या सहकाऱ्यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या आम्ही त्यांचा प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र एकूणच जर प्रकरण पाहिलं तर तानाजी जाधव हा जो व्यक्ती आहे तो सामाजिक काम करणारा माणूस आहे. अनेक वेळा त्यानं कचऱ्याच्या समस्या असतील, कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात खरं तर मोठा या ठिकाणी लढा दिलेला आहे. ज्यावेळेस कोल्हापूरला पाणी पुरवठा होत नव्हता त्या कळंबा फिल्टर हाऊसच्या त्या ठिकाणी देखील अगदी जे नगरसेवक आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी बोलवून अगदी जाब विचारलेला आहे. म्हणजे सामाजिक काम करणाऱ्या या सगळ्या व्यक्तीच्या विरोधात खरं तर विनयभंगाची केस दाखल होणं आता त्या बाबतीत देखील आता प्रतिक्रिया काही उमटायला सुरुवात झालेली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील त्या संदर्भात आता पुढे येतील. मात्र एकूण पाहिलं तर सत्ताधारी नगरसेविकेचा जो विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे एकूणच खळबळ उडायचं पाहायला मिळते आणि पोलिसांनी ॲक्शन घेत तात्काळ त्याला जे अटक केलेली आहे. आपण देखील त्याला ज्यावेळेस कोर्टात हजर केलं जाईल त्यावेळेस आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करू. मात्र सध्या तरी तो पोलिसांच्या अटकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न हा उपस्थित होतोय की काल गुन्हा दाखल झाला, तात्काळ पोलिसांनी कारवाई सुद्धा केली, अटक केलं. मात्र ज्या प्रकारची त्या आरोपामध्ये गुन्हा दाखल करताना तक्रार नोंदवण्यात आलेली आहे त्यामध्ये उल्लेख आहे की रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी माझ्यासोबत चलण्याचा, माझ्यासोबत फोटो काढ असा आग्रह धरल्याचा सुद्धा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय. मग हा नेमका संपूर्ण प्रकार कधीपासून सुरू होता याचा काही उल्लेख त्या तक्रारीमध्ये आहे का? त्याबाबतची काही माहिती सत्ताधारी नगरसेविकेच्या माध्यमातून मिळाली का? साधारणतः 2 ते 3 महिन्यापासूनचा हा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे. खरं तर या 3 तक्रारीचा उल्लेख जो आहे तो करण्यात आला आहे. त्यामध्ये पहिली तक्रार आहे की एकदा त्या नगरसेविका आहेत त्या रस्त्यावरून जात असताना त्यांना त्यांची दुचाकी अडवली आणि त्यांना त्यावेळेस जाब विचारला. त्यावेळेस देखील त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केला आणि विषय हा कचऱ्याचाच होता की कचऱ्याच्या संदर्भात आपण काम करत नाही आहे, कचरा मोठ्या प्रमाणावर साठला जातो, घंटागाड्या येत नाही आहे, याचा जाब कुठे त्यांनी त्या नगरसेविकेला विचारला होता. त्यानंतर देखील असाच एक प्रकार घडला. घंटागाडी प्रभागातली अडवली गेली होती आणि गेल्या 2 ते 4 दिवसापूर्वी असाच एक प्रकार घडला की ही नगरसेविका घरात असताना रात्री 11:30च्या सुमारास तानाजी जाधव हा जो सामाजिक कार्यकर्ता आहे तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाब विचारताना माझ्यासोबत चला कचऱ्याचे फोटो काढूया अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते केलं आणि तिच्या जी नगरसेविका आहे तिला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे जे वक्तव्य केलं. शिवीगाळ देखील त्या ठिकाणी थोडं वाद थोडा झाला त्या ठिकाणी आणि त्यानंतर जे आहे तो तक्रार अर्ज पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतर खरं तर हा सगळा प्रकार आहे तो समोर आलेला आहे. सध्या विद्यमान नगरसेविका आपण पाहिलं तर त्या ॲडव्होकेट आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या आहेत आणि त्यामुळेच पोलिसांनी ॲक्शन घेत या सगळ्यांच्या वरती आता कारवाई आहे ती आता केलेली आहे. सध्या नेमका त्याचा उद्देश काय होता, नेमका करण्यामागचा व्हिडिओ करून व्हायरल करून बदनामी करणं होतं का आणि इतर काही गोष्टी त्याच्या मागे आहेत त्याच्या मागे त्याला कोणी करायला सांगितलं आणि त्याचा जर उद्देश जर सामाजिक कार्यकर्त्याचा जर स्पष्ट असेल तर ह्या तपासातून देखील ह्या काही गोष्टी आहेत त्या उघड होतील. मात्र सध्याच्या घडीला तो पोलिसांच्या अटकेत आहे. पोलीस त्या पद्धतीचा तपास करतायत. आपण देखील त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र सध्या एकच कोल्हापुरात चर्चा आहे की सत्ताधारी नगरसेविकेचा विनयभंग झाला आणि तोही सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याची जी चर्चा आहे ती या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. करण, नक्कीच सतेज, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात, तानाजी जाधव यांच्याकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद सतेज या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.